जाधव, माजी सैनिक अहिल्यानगर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. नक्कीच अंकित दादा, कारण ज्या पद्धतीनं आज मात्र सर्वच इथे मात्र सर्व आपले पंच असतील, त्यानंतर आपली ऑफिशियल टीम असेल यूट्यूबची, आमचे गुणलेखक, आमचे जरूर समालोचक, या सगळ्यांना खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर एक कॅश प्राईज दिलं आहे, त्यांचंसुद्धा जरूर कौतुक करूया आणि जाऊया मॅचकडे, जिथे बघतोय आपण एका बाजूला श्लोक 11 हमरापूर विपक्ष कालभैरव कोपर. आणि कालभैरव कोपर या संघाने इथे नाणेफेक जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी श्लोक 11 हमरापूर या संघाला आमंत्रित केलंय. आघाडीची जोडी मैदानावरती आली आहे, सुशांत आणि कुंदन. विक्रांत गोलंदाजी मार्कवर आहे, सुशांत आयावाला समोर आहे, पंचांच्या उजव्या बाजूने विक्रांत. पहिला चेंडू होता, फक्त दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रामध्ये, शॉटमध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे पकडण्याचा प्रयत्न, सिंगल इथे केली जातोय, सिंगल इथे पूर्ण केली जातोय. सिंगलने श्री गणेशा केल्या पहिल्याच चेंडूवरती आणि पहिल्याच चेंडूवरती अगदी संत गतीने सांगितलंय की मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असणार आहे या दोन्ही फलंदाजांचा. गोलंदाज क्रमांक 1 P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक कुठे सजवलंय, एक वायडिश लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. P1चं पहिलं षटक विक्रांत. पहिल्या चेंडूवरती सिंगल अटेम्प्ट केल्यानंतर यावेळेस मात्र गल्लीमधून विरकावणी देत चेंडू मात्र चाललाय सीमेरेषेलगत. 1-2 आणि लगभग आपण विचार केला तर 3-4 क्षेत्ररक्षक तिथे जमा झाले होते, परंतु इथून मात्र बघा सिंगलला केलं डबलमध्ये कन्वर्ट, डबलमध्ये डबलला केलं तिबळमध्ये कन्वर्ट आणि अप्रतिम असा सूर पाहायला मिळाला. 100% डेलिकेशन काय असावं ते मात्र या फलंदाजाने पाहायला मिळतोय. कुंदनच्या बॅटमधून हा फटका आला होता. 4 धावसंख्या धावफलकावरती आल्यात आणि जरूर कुंदनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 100% डेलिकेशन कसं असावं कुंदनने दाखवून दिलंय. सुशांत यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे आणि विक्रांतचा पुढील चेंडूचा तो सामना करेल. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची आरास पाहिल्यानंतर मात्र अशा रीतीने चेंडू हाताळलाय. आज मात्र तिन्ही चेंडू त्याने वेगळ्या धाटणीचे हाताळलेत. पहिला चेंडू अगदी पाहिला तर फुलर लेनचा चेंडू होता जो शॉर्ट कव्हरमध्ये खेळला होता सुशांतने. तदनंतर कुंदनने चेंडू हाताळला तो पाहिला ना आपण तर अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता, स्क्रीजचा पूर्ण वापर केला होता. यावेळेस मात्र अगदी 3 यष्ट्यांच्या मधोमधला चेंडू थोडासा उचली देतोय. तिन्ही चेंडू अप्रतिम आहेत. यावेळेचा फटका मोठा फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, जोपर्यंत तिथे 1 बाउंस चेंडू पकडला जाईल तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जातात. कौतुक जरूर करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, कारण चेंडू सीमेरेषेलगत जाईपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, पकडी करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 2 धावा आल्यात. कौतुक जरूर असणार आहे, कारण आज त्यांना माहिती आहे पहिल्या जर सुरुवातीच्या सत्राचा आपण विचार केला तर तब्बल 45 धावा चेस केली जात होती. तदनंतर मात्र बळवली या संघाने तब्बल 49 धावा कुठून काढल्या. दिव संघाने चेस सुद्धा केलात. म्हणजे काय तर अगोदरच्या सुरुवातीला मात्र गोलंदाजाच्या प्रेमात होती ही खेळपट्टी, परंतु आता फलंदाजाच्याही प्रेमात पडली आहे. परंतु गोलंदाजाची करामत कौतुक करावं लागेल. मोठा फटका बिग हिट करायचा होता, परंतु सुशांतला जावं लागणार आहे माघारी. स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये इथे मात्र झेल पकडलाय विक्रांतने, पकडलाय झेल, संपलाय खेळ. सुशांतचा माघारी जावं लागणार आहे. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाजूला बाहेर 6 धावसंख्या धावफलकावरती 6-1 अशी परिस्थिती सध्या आपण पाहिली तर श्लोक 11 हमरापूर या संघाची आहे. आणि जरूर हमरापूर गावातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. कौतुक जरूर करेन, कारण आपण नेहमी बघतो की हमरापूर विभागामध्ये हा बलाढ्य संघ आहे. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स खेळताना त्याच्याकडे अनुभव आहे, कारण उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी ही एक वेगळा विषय जरूर हमरापूर विभागाचा राहिलेला आहे. आणि श्लोक 11 हा संघ याचसाठी ओळखला जातो, परंतु फलंदाजीच्या बाबतीमध्ये सुशांत मात्र काही जास्ती करू शकला नाहीये. सुशांतच्या नंतर हाला यावेळेस बघतो आपण रोहित. हॅलो, ओके. मोठा फटका जरूर ठोकला गेलाय. येस, पाहतोय आपण
डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 2 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 धावा आल्यात धावफलकावरती. सध्याच्या स्थितीला बघतोय आपण 8-1 अशी सध्याची परिस्थिती आहे श्लोक 11 हमरापूर या संघाची. बघतोय आपण कालभैरव कोपर या संघाने ते नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्यानंतर आपण क्षेत्ररक्षणाचा आणि गोलंदाजीचा पूर्णपणे वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कालभैरव कोपर हा संघ. तर यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी दमछाट जाताना पाहायला मिळतोय ती म्हणजेच श्लोक 11 हमरापूर या संघाची. पहिली विकेट सुशांतची मैदानाच्या बाहेर गेली आहे, परंतु कुंदन आणि रोहन अजूनही मैदानावरती आहे. दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केला जाईल हे नक्कीच पाहणं असणार आहे. आकाशला गोलंदाजी मार्कवर बोलवला जातोय अगदी पॅव्हेलियन एंडच्या विरुद्ध दिशेने. आता मात्र आकाश गोलंदाजी करेल. समोर बघतोय फलंदाज आपण खेळताना रोहित आहे, जो स्ट्राईक कुंदन आहे यावेळेस मात्र बघतोय आपण. P1चं पहिलं षटक संपल्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेले आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे. त्यानंतर आपण बघतो मिड विकेट क्षेत्र आहे, स्क्वेअर लेग रिझन आहे जिथे क्षेत्ररक्षक जमावट डीप मध्ये करण्यात आली. वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेट. इथून मात्र बॅटची आपण बघतोय उलट्या बॅटने यावेळेस मात्र आपण लेग गल्लीमधून हा चेंडू मात्र फेकून दिलाय चौकारासाठी. चौकार आलाय. मी म्हणे की नशिबाची साथ आहे यावेळेस मात्र आपण बघतोय कुंदनला चौकार आलाय. ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला, गतिमान चेंडू होता आणि फास्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा आल्यात. कुंदनच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. मोठे धावांची गरज आहे. समोरची टीम बलाढ्य आहे ही माहिती आहे. तदनंतर विचार करतोय आपण पहिलं षटक विक्रांतने फेकला होता. विक्रांतने पहिलं षटक फेकल्यानंतर धावसंख्या विचार केला तर आपण फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र आकाशच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या सहाय्याने 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. टेनिस क्रिकेटच्या नक्कीच पेण तालुक्याच्या या टेनिस क्रिकेटमध्ये भर देणारी ही स्पर्धा आहे. कारण इथे बघितली होती आपण याही अगोदर ती एक राजनीती स्पर्धा उरकल्यानंतर मात्र अजून एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला गोरक्षक चषक 2024 हा अनुभवताना पाहतोय आपण. कित्येक व्ह्यूअर्स यावेळेस मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यावरती जोडले गेलेत. मैदानावरती उपस्थित अनेक प्रेक्षक आज मात्र या रातीची तमानं बाळगता मैदानावरती आहेत. यावेळेस बघितलं आपण स्क्रीनचा पूर्णपणे वापर केलतोय. बॅकफुटला जातोय. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं जोखीम पत्करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. तो प्रयत्न त्याचा चालू आहे, परंतु चेंडू मात्र बघतोय आपण ग्लान्सचा फटका होता. फायनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आला. चेंडू पकडेपर्यंत सिंगल आली आहे. धावफलकावरती यावेळेस मात्र बघतोय आपण जमा झाले 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. 13 आल्यात. अजूनही मोठ्या धावसंख्येच्या शोधात मात्र आपल्याला रोहन आणि कुंदनला पाहायला मिळतोय. रोहन यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एड सांभाळेल. समोर आहे आकाश. येस कौतुक करावं लागणार आहे जरूर. आपण बघतोय बाईकच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. त्याला हुळकावणी देत चेंडू मात्र पुढे सरसावत होता. अशा रीतीने मात्र लेग स्लिप मध्ये असलेले क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने चेंडूवरती धावून गेला आणि चेंडूला त्याने अडवून ठेवलं. इथून मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती आलेत 14. आकाश समोर आहे कुंदन. हो अगदी खोलात टाकलेला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडूला दिशा द्यायची होती ऑन साइडला. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेऊन चेंडू मात्र आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल आली आहे.
सिंगलने पुढे सरसावते स्कोर बोर्ड. 15 आल्यात. खरं तर खोलात टाकलेला चेंडू होता, मोठा फटका घ्यायचा होता, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं यावेळेस मात्र आकाशने, परंतु एक धावपासून रोखू शकला नाहीये. 15 वरती 1 अशी परिस्थिती. फुलं यावेळेस मात्र बघतोय आपण फुल टॉस चेंडू होता, फुल टू टोळ वसूल करण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला फलंदाजाचा, परंतु मात्र सिंगल इथे आली आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण बघतोय 15 आल्यात. इथून मात्र सिंगल डबल वरती थोडंसं कॉन्ट्रॅक्ट 16 आल्यात. येस 16 धावसंख्या आल्यात. सिंगलला केलंय, सिंगल डबल्स वरती इथे जास्त करून भार दिला जातोय की त्यांना माहिती आहे मोठा फटका येत नाही तोपर्यंत सिंगल डबल वरती आपल्याला काम चालवावं लागणार आहे. परंतु मोठा स्ट्रोक अजूनही घेण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्नांची पराकाष्ठा आली आहे, परंतु चेंडू मात्र मोठ्या फटक्यासाठी येत नाहीये. गोलंदाज तो पूर्णपणे प्रयत्न करतोय, गोलंदाज पूर्णपणे प्रयत्न करतोय की मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं फलंदाजांना, आणि तीच परिक्रमा लयबद्ध गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. आणि जरूर आपण विचार करतोय की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल, कारण रणबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थपणे एकाच टप्प्यावरती चेंडू फेकला जातोय. आपण बघतोय गुडलँड स्पॉट वरून चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या रिझन मध्ये फेकला जातोय आणि मोठ्या मोठ्या फटक्यापासून फलंदाजाला इथून वंचित केला जातोय. आणि या वंचित प्रमाणे विचार केला 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. 17 आल्यात. 2 षटकांचा इथे खेळ संपला, अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावसंख्या जमवली जाईल, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं बलवली आणि दीव संघामध्ये तो सामना झाला होता. 50ची गरज होती. दीव संघाने अगदी शांत डोक्याने ते चेसिंग केल्या होत्या, कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं लोईंग स्कोअरच्या मॅचेस अनुभवल्यात, परंतु नंतर मात्र आता मैदान मात्र फलंदाजीसाठी पोषक ठरलाय असंच वाटायला लागले, कारण 50 धावा चेस केल्या होत्या दीव संघाने आणि आपल्या फलंदाजीचा दबदबा निर्माण जरूर केलाय. यावेळेस आपण जरूर अनुभवतोय तो म्हणजे श्लोक 11 हमरापूर विपक्ष कालभैरव कोपर या 2 दिग्गज संघादरम्यान. आणि या संघाच्या दरम्यान ज्यावेळेला नाणेफेक झाला त्यावेळेला कालभैरव कोपर या संघाने नाणेफेक जिंकला होता आणि प्रथमतः 4 षटकांमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय काय होता तो पूर्णपणे समर्थपणे आज मात्र मैदानावरती त्या कर्णधारांनी दाखवून दिले की माझी गोलंदाजी ही बाजू आहे आणि याच गोलंदाजीवरती आज मी मात्र हा क्रिकेट खेळत आहोत. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. पहिला षटक विक्रांतने फेकला होता, दुसरा आकाशने फेकला, तदनंतर मात्र तिसऱ्या गोलंदाजीसाठी नक्कीच आमंत्रित दिले ते म्हणजे अविनाशकडे. अविनाशच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली जातोय. जो विश्वास 2 फलंदाजांनी दाखवला, गोलंदाजांनी दाखवला, तोच विश्वास आता अविनाशला दाखवावा लागेल. परंतु समोर आपण बघतोय फलंदाज कुंदन आहे, ज्यांनी 5 चेंडूंचा सामना केलाय. 9 धावा वैयक्तिकरित्या जरूर संघासाठी दिल्यात. स्क्रीजचा पॉपिंग स्क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला, अगदी बॅकफुटला गेला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या धाकणीचा चेंडू होता. पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. 2-3 स्टंप आणि त्यानंतर उभा असलेल्या फलंदाजाच्या अगदी पायाच्या मधोमधून हा चेंडू स्विंग केला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू केला. पहिला चेंडू यावेळेस मात्र तिसऱ्या षटकासाठी पहिला चेंडू डॉट आलाय. काय घडेल इथे, वाह, सहज. इथे मात्र असं वाटलं होतं की चेंडू मात्र ऑफ स्टंपला घासून जाईल की काय. चेंडू पकडला, फेकी केला, यष्टांवरती आदलला आणि धावचीतची विकेट. बाहेर जावं लागणार आहे यावेळेस मात्र आपण बघतोय कुंदनला, आणि कुंदन आता वेळेस मात्र माघारी परततोय. कुंदनलाही असं वाटलं होतं की चेंडू स्टंपवरती आदलणार नाहीये, मी आरामात मी मात्र यावेळेस मैदानात जरूर स्क्रीजमध्ये पोहोचेन, परंतु तसं घडलं नाहीये, कारण इथे मात्र समयसूचकता महत्वाची असते आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जो क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला प्रतीश क्षेत्ररक्षक होता, ज्यांनी ही खूप चांगल्या पद्धतीनं यष्टचित आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीश शुभम. यस यावेळेस मात्र बॅटची इनर एज घेऊन रोहितलाही माघारा जावं लागणार आहे. अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं लागेल.
वेगाचा वापर, मध्ये स्विंगचा वापर केला जातोय. जे दोन गोलंदाज समोर अगोदर ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली त्याच गोलंदाजीच्या माऱ्यावरती अविनाश गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल. जो निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय मात्र आज पूर्णपणे इथे मात्र यशस्वी करून दाखवत असताना तीनही गोलंदाज कौतुक करावं लागेल. ते म्हणजेच नक्कीच कालभैरव कोपर या संघाचं. परंतु श्लोक 11 हमरापूर या संघाची परिस्थिती सध्या काय, आल्या पावली माघारी परतावं लागतोय. जशी एक पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली तदनंतर दुसऱ्या विकेटसाठी खूप वेळ पाहायला मिळाला मैदानावरती, परंतु नंतर मात्र आपण बघतोय कुंदन नंतर रोहन सुद्धा माघारी परतलाय. रोहित सुद्धा माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज समीर तिथे दाखल झालाय. समीर यावेळेस फेस करेल अविनाशचा चेंडू. एक द्रुतगती गोलंदाज, उंचपुरा गोलंदाजी मार्कवर. अजून एक दर्जेदार चेंडू पडल्यानंतर स्विंग पाहायला मिळाला. गती कमी, उंची कमी आणि अशातच मात्र फलंदाजाला चुकवलाय मुकवलाय फलंदाजाला. त्याला मात्र फेस देत नाहीये. अशा रीतीने गोलंदाजी कौतुक करावं लागणार आहे अविनाश. तिसरा जवळजवळ या षटकातील आपण बघतोय चौथा चेंडू त्याने हाताळलाय आणि अजूनही पाहतोय आपण कोणती धाव दिलेली नाहीये. 2 विकेट जरूर पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. वाह वाह वाह, कौतुक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. कारण पहिला चेंडू फेकला होता, डॉट आला. नंतरच्या 2 चेंडूवरती विकेट मिळाली. एक धावचीतची विकेट होती आणि तदनंतर आपण बघितलं की एक आपण कॉट बिहाइंड द विकेट पाहायला मिळाली. तदनंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. समीर गती परिवर्तित. यावेळेस मात्र पहिला षटक, इथे मात्र डॉट फेकलाय. निर्धाव षटक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या रजनीतील हा पहिला षटक. येस, आजच्या रजनीतील हा पहिला षटक होता जो डॉट आलाय. त्यानंतर त्या अगोदरही अशाच प्रकारची गोलंदाजी जरूर केली आहे, परंतु आजचा मानकरी कोण आहे? अविनाश. जरूर अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा, अगोदरच्या रजनीमध्ये सुद्धा अशा गोलंदाजी झाल्यात की ज्यामध्ये 1 मेडन ओव्हर आणि 4 विकेट. आता मात्र जरूर कौतुक करावं लागेल अविनाश. आणि धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 17 आणि आता मात्र खतरा निर्माण झालाय, ते म्हणजे श्लोक 11 हमरापूर संघाला. विचार करावा लागेल, आता प्रयत्न करावा लागणार आहेत. कारण नेहमी असं म्हणतो आपण की विचाराने माणूस थकून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावरती कार्यान्वित होतो. आता विचार करायचे नाहीयेत, आता प्रयत्न करावे लागतील आणि मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. कारण समोर तगडी टीम आहे कालभैरव कोपर संघ, जो संघ उत्कृष्ट फलंदाजीसाठी सुद्धा गणला जातोय. गोलंदाजी माझा हातकंटा आहे हे दाखवून दिलंय कोपर संघाने. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. अशातच आपण पाहिलं की हा चेंडू यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातोय आणि आलाय इथून मात्र एक अतिरिक्त धावसंख्या, सिंगल आली आहे. 18 धावसंख्या धावफलकावरती आल्या. 4थं षटक आहे या मॅच मधला. खोलात टाकलेला चेंडू होता, वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. हातात चेंडू होता परंतु असं वाटलं नाही 2 इथून मात्र घेतल्या जातील का. रिस्क घेतली जातोय. मॅन कॅनॉट रीच ॲट हाय विदाऊट रिस्क म्हटलं जातं. जोखीम पत्करावी लागेल आता मात्र हमरापूरच्या पूर्ण टीम्सला. कारण आपण बघतोय ज्या पद्धतीनं आता मात्र फटकेबाजी करायची आहे. शुभम वरती दारोमदार आहे. शुभमच्या बॅट मध्ये ताकद आहे. ती ताकद जोकली त्याने बॅट मध्ये. बॅटची ताकद मात्र पाहायला मिळाली चेंडूवरती आणि शानदार षटकार, शानदार कौतुकास्पद षटकार. बघा ज्या पद्धतीने षटकार लागला ना, लगेच गोलंदाजाला जवळजवळ 3 ते 4 खेळाडू सांगण्यासाठी गेलेत. म्हणजे असं वाटलं की पुन्हा एकदा नोटबंदी झाली की काय, असंच वाटलं. पण नाही आहे, नोटबंदी झाली नाही. एक टीम मीटिंग होती. कारण षटकार जसा ठोकला ना तसं खडबडून जागे झालेत आता सर्व क्षेत्ररक्षक. त्यांना माहिती आहे कारण शुभमच्या बॅटमध्ये असलेली ताकद तो झोकायला लागली आहे. शुभमने आपले रंग दाखवायला ताकद सुरुवात केली. कारण येणाऱ्या काही चेंडूंमध्ये जर 2 षटकार ते 3 षटकार लागले ना तर धावसंख्या मोठी होऊ शकेल आणि एक फायटिंग टोटल स्कोअर
श्लोक 11 हमरापूर या संघासाठी असणार आहे, जी कुंदनची टीम आहे. आणि आज मात्र दाखवावं लागलेलं आपल्या नावासाठी. नाव आहे, नावाची चर्चा आहे आणि या नावाची चर्चा सुद्धा केली जाईल जो क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षित करतोय. कौतुक करावं लागेल. शुभम तिथे होता, शुभम तिथे होता आणि यस 2 धावा पूर्ण केल्यात. परंतु कौतुक असणार आहे वन साइड यावेळेस मात्र शुभमला आपल्याला लढताना पाहतोय. एक हाती किल्ला लढवतोय. मी म्हणेन की रायगडाच्या नक्कीच पोलादी तटबुर्जाप्रमाणे तो मात्र स्वतःला इथे मात्र उभा करतोय आणि स्वतःला सिद्ध करतोय. कारण अगोदरच आपली टीम आपण पाहिली होती की थोडीशी अडचणीमध्ये सापडली. मग त्या अडचणींचा इथे मात्र भगदाड पाडत असताना, त्या अडचणीला खोदून काढत असताना, त्या अडचणी बाजू ठेवून मोठी पटकेसन राम हा राम राम गणेश जाधव, राम गणेश जाधव ना. जरूर जरूर शिवप्रेमी गौरक्षक आणि माजी सैनिक गणेश दादा जाधव साहेब आणि अहिल्यानगरचे ते माजी जरूर सैनिक आहेत. क्रिकेटवरती आताच प्रेम आहे बघा. दिवस आज रात्रीच्या या रजनीमध्ये ते आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि प्रत्येक आमच्यासाठी जरूर प्रत्येकासाठी ते इथे म्हणतात क्रॅश प्राईज लावत आहेत. दादा ज्यांनी डक्कीचं डॉट चेंडू फेकला होता त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक ते आमच्यापर्यंत पोहोच करतायत. येस तदनंतर धर्मरक्षक आणि तदनंतर आपण बघतोय गोरक्षक नरेंद्र भाई यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर आपण बघतोय की आपल्या या गोरक्षकांसाठी आलेला आहे. जरूर त्यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करावं लागेल. येस पंचांसाठी प्रत्येकी 100 रुपये आणि तदनंतर ज्यांनी मिडन ओव्हर फेकले अशा खेळाडूला म्हणजे अविनाशला इथे मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आमचे गणेश यादव साहेब यांच्याकडून दिलं जाईल. जरूर यादव साहेबांचं जरूर कौतुक असणार आहे कारण दिवस आज रात्रीच्या प्रकाश झोतातील या सामन्यामध्ये या रजनीतीय सामन्यामध्ये ते आमच्याबरोबर जॉईन झालेत आणि मॅचचाही मजा घेत आहेत. परंतु त्या प्रत्येक खेळाडूला इथे मात्र जो स्वतःला सिद्ध करतोय त्या सर्व खेळाडूला इथे मात्र ते कॅश प्राइज देत आहेत. 30 धावसंख्या धावफलकावरती लागली. 31 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये.
शुक्रिया शुक्रिया सुहाजी मात्रे सर। चलिए स्वागत करेंगे सभी का और शुरू करेंगे सेकंड इनिंग के खेल को। टारगेट इज 31, 24 गेंदे और 31 की जरूरत। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से शुरुआत की, हवा में गेंद है, कैच का मौका बन सकता है। गलती कर दी, पहली गेंद के ऊपर कैच पकड़ना चाहिए था। अगर ये कैच होता तो सामने वाली टीम को बैकफुट पर डाला जा सकता था। पहले ही ये मुकाबला लो स्कोरिंग है और अगर आपको दबाव बनाने का मौका शुरुआती गेंद पर मिला है तो वो मौके को भुनाना आपको बहुत ज़रूरी होता है। लेकिन कैच छोड़ा, शॉट फाइन लेग पर, सिंगल रन यहाँ से आएगा। अकाउंट इज ओपन बाय 1 रन। प्रतीश के साथ प्रतीकेश ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी हमें ज़रूर नज़र आएगी। दो खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर हमें ज़रूर देखने को मिलेंगे। एक खिलाड़ी आपको नज़र आएगा डीप काउ कॉर्नर बाउंड्री पर, एक खिलाड़ी आपको नज़र आएगा डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर और बाकी सभी सर्कल के अंदर। रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लाउड अपील की ज़रूर गई है लेकिन गेंद जाएगी सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। शंतनु P1 की पहली ओवर को लेकर आए। पहली पारी में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। टॉस को जीतने के बाद टीम कालभैरव कोपर ने 31 का पीछा करना है यहाँ पे अब उनको, और शुरुआत धीमी रफ्तार के साथ होती हुई हमें नजर आ रही है। हल्के हाथों से खेला, सम्मान दिया, गेंद यहां से ट्रैवल जरूर की जाएगी मिड ऑफ की दिशा में। सिंगल रन यहां से हमें आता हुआ जरूर दिखाई देगा। हाई वोल्टेज मैच होने की पूरी उम्मीद। इससे पहले हमने देखी फाइनल रात में रनों की बरसात, लेकिन फिर एक बार पिच ने अपना खेल दिखाया और बताया या 3 रात में ये पिच थी बॉलिंग पिच, और आज की रात में भी खेल जैसा जैसा आगे बढ़ेगा मॉइस्चर और नमी के साथ रन कम बनेंगे। गेंदबाजों को एक और बार मददगार ये पिच साबित होगी और वैसा ही खेल हमें देखने को मिल रहा है। शांतनु की शुरुआत अच्छी हुई P1 के ओवर में। फुल टॉस, अपील जोरदार, अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की पवेलियन की ओर, गाड़ी छूटी, मिलेगा पहला झटका। नए बल्लेबाज आएंगे नेट नंबर 3 की पोजीशन पर आए हैं खिलाड़ी विक्रांत। 4 गेंदें हो चुकी है, 2 रन 1 विकेट। धीमी रफ्तार से शुरुआत, इस बार गेंद डब्बा खाने के बाद अंदर आई, प्रॉपर पोजीशन में नहीं थे, हल्के हाथों से सम्मान दिया, रिस्पेक्ट दी, गेंद को ढकेला और यहाँ से भी अब 1 रन जरूर चुराया जाएगा। 1 रन यहाँ से मिलेगा, 3 रन बनेगा टोटल। अटैक इज अ फॉर्म ऑफ डिफेंस, आक्रमण करना पड़ेगा। पहले ओवर में रन चेजिंग में मोमेंटम की जरूरत है बैटिंग टीम को, लेकिन यहाँ से रिवर्स स्वीप की कोशिश जरूर की गई। अंपायर का वाइड बॉल का इशारा यहाँ से आएगा। 1+1 ऐसे बोनस के तौर पर 2 रन मिलते हुए दिखाई देंगे टीम बैटिंग करने वाली कालभैरव कोपर को। रन कैसे भी आए, रनों का आना उनकी टीम के लिए ज़रूरी है क्योंकि यह मुकाबला जीतने का सपना उन्होंने देखा है और अगर वो सपने को साकार करना है तो रनों को बनाना पड़ेगा।
इस बार भी किनारा लगा, रन छुड़ाने की कोशिश थी लेकिन अच्छी फील्डिंग का नजराना पेश किया गया। क्विक कलेक्शन प्लस क्विक थ्रो का कॉम्बिनेशन डॉट गेंद को यहाँ से दिखाता हुआ जरूर नजर आएगा और इसी डॉट गेंद के साथ टीम का टोटल हमें जरूर देखने को मिलेगा। पहली ओवर का खेल होने के बाद 5 रन। पांच रन एक विकेट के नुकसान पर पहली ओवर का खेल हुआ। आने वाली 18 गेंदें और टीम को अब जीत के लिए यहाँ से 26 रनों की जरूरत होगी। 18 गेंदें 26 रन, गेंद और रनों के बीच 8 का फासला हमें नजर आएगा। रन चेजिंग में कैलकुलेटिव क्रिकेट खेलना बहुत ज़रूरी होता है। प्रेजेंस ऑफ माइंड को दिखाना, कब बड़ा शॉट लगाना, कब गाड़ी को धीमी रफ्तार से चलाना है, कब अटैकिंग क्रिकेट खेलना है, ये सेंसिबिलिटी बहुत ज़रूरी होती है जब आप रनों को चेस कर रहे होते हैं। और ये ऐसा डिपार्टमेंट है जहाँ पे आपको दिमाग का इस्तेमाल करना पड़ता है। लो स्कोरिंग में अलग तरीके का खेल, हाईएस्ट स्कोरिंग में अलग तरीके का खेल, ये दोनों सिचुएशंस होती है। लेकिन सेकेंड ओवर के लिए कुंदन गेंदबाजी मार्ग पर, राइट आर्म ओवर द विकेट का एंगल, कहीं पे निगाही कहीं पे निशाना, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। ये सिचुएशन हमें मैदान के अंदर जरूर देखने को मिलेगी। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। डॉट गेंदें बढ़ाएंगी बल्लेबाजों का साइकोलॉजिकल प्रेशर। ऐसे सिचुएशन में आपको सेंसिबल क्रिकेट खेलनी है। इस बार रिवर्स स्वीप का किया वार, केन को भेजा थर्ड मैन के बाहर, आएगा नंबर 4। करारा चौवा, इस चौवे की जरूरत थी। प्रेशर रिलीजिंग शॉट हमें देखने को मिला मैदान के अंदर जो लगाया बल्लेबाज प्रतीकेश ने। और ऐसे शॉट्स अगर और कुछ आएंगे तो ये मुकाबला आसान बन सकता है टीम काल भैरव गोबर के लिए। ये खिलाड़ी बहुत ही बढ़िया, साल दर साल प्रतीकेश का प्रदर्शन अच्छा रहा है मैदान के ऊपर। एज एन बैटर उन्होंने अच्छा रोल निभाया, हमेशा मुश्किल में वो खड़े होते हैं अपनी टीम के लिए। इस बार भी लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी क्योंकि गेंद गई है डॉट। पलटवार किया, वापसी कर ली है यहाँ से गेंदबाज ने। कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा कहा जाता है। वापसी करना एक गेंदबाज की सबसे बड़ी ताकत। कमबैक हुआ है गेंदबाज का इस ओवर में। इस बार भी रिवर्स स्वीप खेलने की कोशिश यहां से जरूर की गई है। गेंद सीधा जाएगी, विकेट कीपर के दस्तानों में एक और बार आएगी डॉट गेंद। डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, लेकिन हमें रन नहीं मिल रहे। ये बड़ा सवाल टीम काल भैरव गोबर के लिए पैदा हो चुका है। शॉर्ट पिच लेंथ इस बार भी घुमाना चाहते थे। कमाल की ये गेंदबाजी हो रही है। एक चौके को अगर आप छोड़े तो 4 गेंदें डॉट डाली है गेंदबाज कुंदन ने इस ओवर में। सटीक लाइन एंड लेंथ, प्रशंसनीय ये गेंदबाजी, जितनी तारीफ की जाए उतनी कम गेंदबाज कुंदन की। इस बार काफी करीब से गई थी लेकिन डाउन द लेग साइड। अंपायर का इशारा आएगा वाइड बॉल का। आईसीसी का लॉ नंबर 22 जो हमें बताएगा कि ये वाइड गेंद यहाँ से हमें ज़रूर देखने को मिलेगी। क्रिकेट के खेल में नियम नहीं होते, क्रिकेट के खेल में लॉ होते हैं।
ये हमने ज़रूर विशाल पाटिल सर इनसे हमने डिस्कशन किया था, उन्होंने मुझे बताया ज़रूर। लेकिन रिवर्स स्वीप, फुल टॉस को फुल डोला, रिव्यू यहाँ से ज़रूर लिया जाएगा। अंपायर इन्होंने रिव्यू लिया, चेक करेंगे गेंद वेस्ट हाइट से ऊपर है या नहीं, ये चेक किया जाएगा। लीगल डिलीवरी है या इलीगल, ये भी चेक किया जाएगा। थर्ड अंपायर प्रीतम पाटिल सर, आपको चेक करने के लिए यहाँ पे आना है। प्रीतम पाटिल सर रिव्यू चेक करने के लिए आइए बीमर का। अंपायर ने यहाँ पे रिव्यू जरूर लिया। थर्ड अंपायर बिल्कुल आ रही है, वो चेक करेंगे वेस्ट साइड से ऊपर गेंद है या नहीं, ये डिलीवरी लीगल है या इलीगल, फेयर है या अनफेयर, ये चेक किया जाएगा और फिर आपको राइट डिसीजन यहाँ से ज़रूर बताया जाएगा। प्रीतम पाटिल सर आइए चेक कीजिए। चेकिंग हो रही है फॉर्चून लाइव इवेंट्स की टेक्निकलिटी के साथ। नो बॉल का डिसीजन थर्ड अंपायर इनकी तरफ से आया, सोने पे मिला सुहागा। 6 रन थे और +1, 7 रन मिलेंगे अब इस गेंद पर और टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। 17 रन टीम का टोटल। अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, फ्रेट का मौका, अच्छा चांस, गोल्डन अपॉर्चुनिटी फॉर द बैटर। प्रतीकेश को दिया है ये फ्रेट का मौका। डाउन द लेग साइड, द बॉल इज वाइड। फ्री हिट कंटिन्यू रहेगी बिल्कुल, वाइड के साथ टोटल में होगा इजाफा। द स्कोर इज नाउ ऑन 1-8 मीन्स इट इज 18। चेस मास्टर का जर्सी नंबर और रन चेजिंग चल रही है। एक और बार रिवर्स स्वीप, कमाल का स्ट्रोक खेला, बार बार देखो, 1000 बार देखो, ये देखने लायक शॉट है, देकर जाएगा आधा दर्जन रन। टीम का टोटल 24 रन बनेगा, 7 रनों की जरूरत है जीत के लिए। 7 रन बनाना है 12 गेंदों में। बारह गेंदे और 7 रनों की जरूरत मैदान के अंदर देखने को मिलेगी। प्रतीकेश की खतरनाक बल्लेबाजी, कुंदन की 5 गेंदे अच्छी डालने के बाद डाला गया हुआ एक नो, मेहनत पे पानी फेरता हुआ नजर आया। इसी वजह से मैं बताता हूँ, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन जहां होती है फेल, गिरगिट से भी तेज रंग को बदलने वाला खेल जिसका नाम है क्रिकेट। 5 गेंदें जब अच्छी आई थी, सभी ने सोचा भी नहीं होगा कि कुंदन ऐसी गलती करेंगे, लेकिन उसके बाद उनकी गलती, मोमेंटम गया काल भैरव कोपर और बल्लेबाज प्रतीकेश के पास, और मोमेंटम को उन्होंने फिर कैरी फॉरवर्ड किया। तोड़ फोड़ वाली बैटिंग की प्रतीकेश ने, और अब 12 गेंदे 7 की जरूरत। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड,
सामने खेला इस बार डाउन द ग्राउंड, लेकिन ये क्या मिस फील्डिंग आपने कर दी। गलती नहीं चलती, माफी नहीं मिलती, गरीबी में आटा गीला, पहले ही रन कम, ऐसी गलतियां आपको दिखाएंगी घर का रास्ता। 4 रन यहाँ से जरूर आते हुए दिखाई देंगे। रन मिले 4, क्या काल भैरव होगा जीत का बेड़ा पार। 3 रनों की अब भी जरूरत। हल्के हाथों से खेला, रिस्पेक्ट दिया, सम्मान दिया, एकदम टेक्निकल शॉट खेला, ताकत को पिछली गेंद पे दिखाया, इस गेंद पे दिखाया, अक्ल को। 3 रन लेना चाहते थे लेकिन जरूरत नहीं थी भाई, क्या जरूरत थी, रन आउट का विकेट। देखिए 2 रन आपने यहाँ से पूरे कर लिए थे, तीसरे रन लेने की क्या जरूरत थी, कोई जरूरत नहीं थी। पेशेंस दिखाइए, यही मैं कहता हूँ ग्रामीण खिलाड़ियों में पेशेंस नहीं होते, और फिर कई बार ऐसी गलतियों में कई टीमों ने मुकाबले गंवाए हैं। थोड़ा सा मेच्योरिटी दिखाइए भाई, थोड़ा सा सेंसिबिलिटी आप में होनी चाहिए। 1 रन की जरूरत। ये देखिए रिवर्स स्वीप खेला, मामले को किया रफा दफा, मैच को किया खत्म, मारी बाजी बने बाजीगर, टीम का नाम काल भैरव गोबर। चलिए मैन ऑफ द मैच।